गुड इवनिंग, गुड इवनिंग, गुड इवनिंग। चलो, आ गए क्या सारे? हर्ष, वरद, आयत, चलो। आराध्या, आले सर्वजण? चला, 3 मिनिटं झाले बघा. या बाळांनो, चला, आपल्या लास्ट लेक्चरमध्ये आपण संख्यांची ओळख हा पार्ट कव्हर केला आणि त्याच्यामध्ये लास्ट पार्ट बाकी होता बघा आपला, तो म्हणजे जोडमूळ सहमूळ नंतर येणारा संयुक्त संख्या. कुठला पार्ट होता? संयुक्त संख्या. आवाज येतोय ना क्लिअर? ओके, चला सर्वांना गुड इव्हिनिंग. चला, नवीन आणि जुन्या सर्व विद्यार्थ्यांचं ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत. झालं का स्वागत? चला, पुष्पगुच्छ बाजूला ठेवा आणि कामाला लागा, सुरू करा. आता ह्या संख्यांची ओळखमध्ये पहिल्यांदा आपण बघितलं नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर्स. 2 नंबरला बघितलं पूर्ण संख्या, होल नंबर्स. 3 नंबरला बघितलं पूर्णांक संख्या, इंटिजर्स. नंतर समसंख्या, इव्हन नंबर्स. विषम संख्या, ऑड नंबर्स. नंतर आपण पुढे आलो रोमन संख्या, त्याच्यानंतर मूळ संख्या, प्राईम नंबर्स. जोडमूळ संख्या, ट्विन प्राईम नंबर्स. समूळ संख्या, को प्राईम नंबर्स. आणि लास्टवाला पोर्शन होता तो म्हणजे आपला आता कंपोजिट नंबरवाला. बर, ट्विन प्राईम को प्राईम कंप्लीट झालं का बाळांनो? बघा, झालंय. बर, चला बरं, आता पुढचं हेडिंग लिहा. हा, सर्वांना विनंती, काय आपल्या ह्या लेक्चरची लिंक तुमच्या इतर ग्रुपवरती पाठवणे. ओके, चलो, आणि सर्व विद्यार्थ्यांना सांगणे. चला, सुरू करूयात. बर, आता बघा, याच्यामध्ये सर्वात शेवटचा जो पार्ट आहे बाळांनो या संख्यांच्या मूळ जोडमूळ मधला, तो म्हणजे संयुक्त संख्या. काय नाव आहे? संयुक्त संख्या. ठीक आहे, चलो. आता संयुक्त संख्या म्हणजे काय? तर त्याला म्हणतात कंपोजिट नंबर. का म्हणते? कंपोजिट नंबर. काय म्हणतात त्याला? कंपोजिट नंबर्स. राईट, यस. चला, आता हे कंपोजिट नंबर काय असतं? काय म्हणतोय मी? बघा, कंपोजिट नंबर नेमकं काय असतं? ज्या मूळ संख्या होत्या त्या मूळ संख्यांच्या व्यतिरिक्त सर्व संख्यांना म्हणायचं कंपोजिट नंबर. यस, ओके, सर्वांनी रिप्लाय देत राहायचा. चला, आता कंपोजिट नंबर म्हणजे काय? तर मूळ संख्यांच्या व्यतिरिक्त जेवढ्या संख्या असतात त्यांना म्हणायचं कंपोजिट संख्या किंवा त्यांना म्हणायचं संयुक्त संख्या, कंपोजिट नंबर. बरोबर आहे? यस. मग आता मला सांगा, बरं, इंग्लिशमध्ये लिहायचं का बायलँग्वेज लिहायचं का सांगा, मग मी लिहिताना तसं त्या पद्धतीनं लिहीन मी. ठीक आहे, चला. या आता दुसरं, मूळ संख्या म्हणजे काय हो? समजा तुम्ही 3 ही मूळ घेतली, तर बाळांनो 3ला 3 आणि कुणी भाग जातो? 1नच भाग जातो. 3 आणि 1नच भाग जातो. बरोबर आहे? मूळ संख्या कोणाला म्हणायचं? ज्या संख्याला स्वतः त्याच संख्येनं आणि 1न भाग जातो. याच्या व्यतिरिक्त कोणी भाग जातं का? नाही. पण संयुक्त संख्या म्हणजे काय? जसं 4 घेतलं तर 4 आणि 1च्या व्यतिरिक्त अजून कोणत्या तरी एखाद्या संख्येनं त्याला भाग जात असेल तर त्याला म्हणायचं संयुक्त संख्या. मग सांगा बरं, 4, 1 याच्या व्यतिरिक्त कोणी भाग जातो? 2. हा, बरं, ठीक आहे. मग याला काय म्हणायचं आपण? याला म्हणायचं संयुक्त संख्या. बरोबर आहे? समजा 6 घेतलं, 6ला 2 3 6 1 एवढ्यांनी डिवाइड होतं, मग त्याला काय म्हणायचं? संयुक्त संख्या, कंपोजिट नंबर. ठीक आहे. मग आता लिहिताना थोडंसं आपण असं लिहूत बघा, ज्या संख्यांना बघा, थोडंसं हळूवार लिहा. ज्या संख्यांना स्वतः ती संख्या आणि एक याच्या व्यतिरिक्त किंवा यांच्या व्यतिरिक्त एखाद्या संख्येने भाग जात असेल
भाग जात असेल तर त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. तर त्यांना काय म्हणायचं? संयुक्त संख्या म्हणतात. बघा आता मागचे लेक्चर बघून घ्या नवीनवाले. संयुक्त संख्या म्हणतात. तर त्यांना काय म्हणतात? संयुक्त संख्या म्हणतात. चला क्लिअर झालं? आलं लक्षात आता? संयुक्त संख्या बरोबर आहे. यस. बघा आता इथं खाली लिहिताना असं लिहा, इथं लिहा द नंबर विच इज कम्प्लिटली डिवाइड बाय. पाहता द नंबर विच इज, बघा विच इज कम्प्लिटली डिवाइड बाय किंवा कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय एनी नंबर अदर दॅन. बघा एनी नंबर अदर दॅन, एनी नंबर अदर दॅन कोण बाळांनो? एनी नंबर अदर दॅन इटसेल्फ अँड वन. इटसेल्फ अँड वन, अदर दॅन इटसेल्फ अँड वन म्हणजे स्वतः ती संख्या आणि एक सोडून याच्या व्यतिरिक्त जर कोणत्याही नंबरने त्याला डिव्हाइड होत असेल, भाग जात असेल, तर त्याला म्हणायचं कंपोजिट नंबर. मग पुढे इटसेल्फ वन, इट इज कॉल्ड कंपोजिट नंबर. इट इज कॉल्ड कंपोजिट नंबर. इट इज कॉल्ड कंपोजिट नंबर. चला कंप्लीट. इट इज कॉल्ड कंपोजिट नंबर. बरोबर आहे का? चलो झालं. चला झालं बाळांनो. बर आता याला दुसरं एक काय म्हणायचं बाळांनो पहा. समजा प्राईम नंबर असेल किंवा मूळ संख्या असेल तर आपण काय म्हणतो? 3 आणि 1 नेच भाग जातो है ना. 2 असेल तर 2 आणि 1 नेच भाग जातो. 5 असेल तर 5 आणि 1 नेच भाग जातो. 7 असेल तर 7 आणि 1 नेच भाग जातो. बरोबर आहे. म्हणजे यांना काय म्हणू शकतो? ज्यांना भाग जातो. हर्ष बेटा बघा, ज्या संख्यांनी त्याला भाग जातो त्या संख्यांना म्हणायचं त्याचे अवयव किंवा त्याला म्हणायचं त्याचे फॅक्टर्स, डिव्हिजर्स. मग 3 चे फॅक्टर कोण? 3 आणि 1. किंवा 3 चे डिव्हिजर कोण? 3 आणि 1. 2 चे डिव्हिजर कोण? 2 आणि 1. 5 चे डिव्हिजर कोण? 5 आणि 1. म्हणजे डिव्हिजर यांचे 2च असतात. मूळ संख्यांचे किंवा प्राईम नंबरचे डिव्हिजर किती असतात किंवा फॅक्टर किती असतात? 2च असतात. बरोबर आहे. मग जर समजा आपण एखादी संयुक्त संख्या घेतली 4, तर बघा 2, 4, 1 एवढ्यांनी डिवाइड होतं. 6 घेतलं समजा 2, 3, 6, 1 एवढ्यांनी डिवाइड होतं. बरोबर आहे. मग एवढ्यांनी जर डिवाइड होत असेल तर यांचे फॅक्टर किती झाले? 3. यांचे फॅक्टर किती झाले? 4. बरोबर आहे. मग इथं आपण असं म्हणू शकतो का? बघा इथं मूळ संख्यांचे फॅक्टर काय असतात? नेहमी 2च असतात. पण संयुक्त संख्यांचे फॅक्टर 2 पेक्षा जास्त असतात. संयुक्त संख्यांचे डिव्हिजर मोर दॅन 2 असतात. बरोबर आहे. मग आपण इथे लिहू शकतो. हां पाहता नंतर उदाहरण लिहूता. चला पहिले हे थोडासा कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. काय म्हटलं मी? पाहता इथल्या संयुक्त संख्यांचे किंवा ज्या संख्यांचे 2 पेक्षा जास्त अवयव असतात. 2 पेक्षा जास्त अवयव असतात. ज्या संख्यांचे 2 पेक्षा जास्त अवयव असतात
त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. अवयव म्हणजे काय, फॅक्टर म्हणा त्याला, काय फॅक्टर, इथं लिहा फॅक्टर, तसं मी इंग्रजीत लिहिणारच आहे. त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. त्यांना काय म्हणायचं, संयुक्त संख्या. हो गया कंप्लीट, ओके चलो अब अगला ई का करेंगे हम, थोड़ा सा कन्वर्ट कर लेंगे. कैसा, देखो नंबर, द नंबर हुज, बघा द नंबर हुज मोर दॅन 2 डिव्हिजर्स, मोर दॅन 2 डिव्हिजर्स, more than 2 divisors are known as चलो are known as composite number. are known as composite number. झालं का, बोला. चला झालं का, बोला कंप्लीट. एवढं झालं का बाळांनो, डन बोलत चला खाली. ओके बघा, ज्या संख्यांचे 2 पेक्षा हे तुम्हाला सेंटेन्स का गरजेचे येतं, तेव्हा त्यांनी एखादा थेरॉटिकल क्वेश्चन विचारला, काय म्हणतो की विच वन ऑफ द फॉलोइंग द स्टेटमेंट करेक्ट स्टेटमेंट इनकरेक्ट स्टेटमेंट असं विचारतं, खालीलपैकी सत्य किंवा असत्य विधान ओळखा असं काहीतरी विचारतं. त्यावेळेस मग हे थेरॉटिकल कन्सेप्ट तुमचे क्लिअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला लिहिणं आलं का बघा, कमेंट दिसणार चालल्या तुमच्या, एकच मिनिट. ओके लिहिणं झालं, अरे कमेंट येईना चालत का, बरं थांबा. चला यस ओके डन, सर्वांचं लिहिणं आलं ना, बर चला या आता जाऊ पुढे. आता मी असं एक्झाम्पल घेतो हा बाळांनो, पहा नाही अजून एक वाक्य राहिलं ना लिहायचं बाळांनो. मूळ संख्यांच्या व्यतिरिक्त सर्व संख्यांना काय म्हणतात, संयुक्त संख्या म्हणतात. इथं लिहितो मूळ संख्यांच्या व्यतिरिक्त, बघा तुम्हाला दिसते का हँडरायटिंग, मूळ संख्यांच्या व्यतिरिक्त, ओ नो गंदी बात हो गई, व्यतिरिक्त, मूळ संख्यांच्या व्यतिरिक्त, बघा मूळ संख्यांच्या व्यतिरिक्त सर्व संख्या, सर्व संख्या ह्या संयुक्त संख्या असतात, ह्या संयुक्त संख्या असतात. ओ संयुक्त संयुक्त डबल हो गया, संख्या असतात, बरोबर आहे. चलो अदर दॅन प्राइम नंबर ऑल आर कंपोजिट नंबर, इथं लिहा अदर दॅन प्राइम नंबर, other than prime number all are composite number, all are composite number, other than prime number all are composite number. बरोबर आहे, म्हणजे मूळ संख्यांच्या व्यतिरिक्त जेवढ्या संख्या असतील त्या सर्व संख्यांना म्हणायचं संयुक्त संख्या. काय म्हणायचं, संयुक्त संख्या. बर मग आता एक्झाम्पल कडे या. बरं आता आलो आपण एक्झाम्पल कडे. बरं चला आता याचं एक्झाम्पल कैसा लिखेंगे देखो. एक ही तुमची काय नाही, मूळही नाही संयुक्तही नाही, वन इज नायदर प्राइम नॉर कंपोजिट नंबर. ठीक आहे, ते एक सेंटेन्स ऍड करा. थांबा एक्झाम्पल लिहिण्याच्या अगोदर लिहा. पहा वन ही मूळही नाही
आणि संयुक्तही नाही. मूळही नाही आणि संयुक्तही नाही. काय? वन ही म्हणजे एक ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. एक ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. बरोबर आहे का बघा? एक ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. चला लिहिलं का हे? ओके. वन इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट नंबर. वन इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट नंबर. बाळांनो हे आर आहे बरं. नॉर कंपोजिट नंबर. ओके. नॉर कंपोजिट नंबर. नाइदर प्राइम नॉर कंपोजिट नंबर. ठीक है. नाइदर प्राइम नॉर कंपोजिट नंबर. करेक्ट. यस. चलो हो गया. अब ई का बाद हम लिखेंगे एग्जाम्पल. ससुरा क्या कहता है देख ही लो एक बार. एग्जाम्पल वा हमका लिखना है. का है लिखेंगे देखो. अब ई वन का तो नंबर कट गया है ना. ई मुळही नाही आणि संयुक्तही नाही त्याच्यामुळं एकचा नंबर कटला. आता मला सांगा दोन काय आहे तुमची मूळ आहे मग दोन कंपोजिट होईल का नाही. तीन काय आहे मूळ आहे म्हणजे प्राइम आहे ती कंपोजिट होईल का नाही है ना. दोन तुमची मूळ आहे मग ती संयुक्त होईल का नाही. तीन तुमची मूळ आहे ती संयुक्त होईल का नाही. बर मग आता नंबर आला चारचा. चार मूळ आहे का नाही. मग चार काय आहे संयुक्त आहे. चार मूळ आहे का नाही. मग चार काय आहे संयुक्त आहे. बरोबर आहे ना. यस. चला मग आता पहा पहिली मिळाली मला संख्या चार. त्याच्यानंतर पाच ही मूळ आहे संयुक्त होईल का नाही. त्याच्यानंतर येतो सहा. सात मूळ आहे नाही जमणार. आठ. त्याच्यानंतर नऊ. त्याच्यानंतर दहा. त्याच्यानंतर पुढे 12. त्याच्यानंतर 14. त्याच्यानंतर 15. 16 डॅसन डॅस. कयाला डॅसन डॅस. ठीक आहे. हा इथपर्यंत तुम्ही नोट करा म्हणजे मला याच्या खाली एक सेंटेन्स लिहायचंय महत्वाचं. मला हे वरती लिहिल्याच्या नंतर आहे ना खाली सेंटेन्स लिहिता येतील. इथपर्यंत कंप्लीट करा. बघा मूळ संख्यांच्या व्यतिरिक्त ज्या संख्या असतात त्यांना म्हणायचं संयुक्त संख्या. अदर दॅन प्राइम नंबर्स ऑल आर कंपोजिट नंबर. अदर दॅन प्राइम नंबर्स ऑल आर कंपोजिट नंबर्स. चला कंप्लीट झालं का. झालं का बघा बाळांनो. येस ऑर नो. डन बोलत चला खाली. डन झालं का लिहिना. बर मग मी काय करतो पाहता याच्यावरती काही मला सेंटेन्स लिहायचे तर एकदा हे सर्व क्लिअर करतो. एक्झाम्पल परत लिहितो. सेंटेन्स महत्वाचे त्याच्यावरचे बघा. चला झालं का हे क्लिअर. ओके बघा आता एक्झाम्पल आपण लिहूत एकदा परत. 4 6 8 पुढे 9 10 12 14 15 16 डॅसन डॅस. बघा बरं 4 6 8 9 10 12 14 15 16 बरोबर आहे. यस करेक्ट आहे. बरं मग आता मला याच्यात काही सेंटेन्स लिहायचे तुम्ही मला त्याचा आन्सर सांगायचा. 1 ते 100 पर्यंत टोटल किती असतील बर. 1 ते 100 पर्यंत
एकूण 74 संयुक्त संख्या असून, बघा आता, संयुक्त संख्या असून एकूण 1 ते 100 पर्यंत 74 संयुक्त संख्या असून सांगा त्यांची बेरीज किती. असून त्यांची बेरीज, एक एक सेंटेन्स लिहायचा आपल्याला. त्यांची बेरीज. चलो बेरीज सांगा बरं, कोणाला सांगता येईल. मूळ संख्यांची बेरीज मी लिहून दिली बाळांनो तुम्हाला 1060. मग इथं तुम्हाला संयुक्त संख्या 74 आहेत 1 ते 100 पर्यंत आणि त्यांची बेरीज 3989 आहे. हा आकडा लक्षात ठेवा डायरेक्ट. 3989 आहे 74 असून. आता तुम्ही म्हणसाल सर मूळ संख्या तर 25 होत्या राव, मग मूळ संख्या 25 गेल्यानंतर 75 राहायला पाहिजे ना. आर पण नाही ना बब्या. बब्या एक काय हा एक ही तुमची मूळही नाही आणि संयुक्तही नाही. मग एक पण वजा करा, राहिले मग 74. मग एकूण झाल्या 74 आणि त्यांची बेरीज काय, एक सोडून दिलं तर बेरीज येते तुमची 3989. कळेस. ओ चलो अब इका हम थोड़ा सा कन्वर्ट करके लिखेंगे अप टू 100. टोटल 74 कंपोजिट नंबर. टोटल 74 कंपोजिट नंबर and sum of all them. Sum of all them is equal to 3989. 3989. 3989. चलो झालं का. चला एवढं नोट करा. एक पहिला पॉइंट झाला. काय झाला हा पहिला पॉइंट. आता दुसरा पॉइंट पहा काय आहे. दुसरा पॉइंट महत्वाचा. सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती. बघा सर्वात लहान संयुक्त संख्या. ओ बोलिए कौन होगी. व्हाट इज द स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर. स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर. बोला कोण आहे. तुम्हाला दिसतंय बघा तुमच्या समोर. मला उत्तर सांगत चला. सर्वात लहान कंपोजिट नंबर सात्विक बेटा. झालं. वा 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 सात्विक. हर्ष महाराज 4 नंबर. यस 4 करेक्ट है. यस हर्ष बेटा 4 करेक्ट आहे. चला बाकीच्यांनी. अरे सुरुवातच 4 पासून झाली ना राव. काय सुरुवातच 4 पासून झाली. बरोबर आहे की नाही. मग 4 आली. पहिली काय आली 4. म्हणजे लहान सर्वात लहान संयुक्त संख्या काय आलं 4 आलं. बरं मी आता याला सेकंड सेंटेन्स बघा काय म्हणतो. सगळ्यांनी आता लक्ष द्या या सेंटेन्स कडे. सर्वात लहान बघा विषम संयुक्त संख्या. विषम संयुक्त संख्या. बोलिए भाइयों और बहनों बताओ क्या होगा. संयुक्त संख्या. अरे बोलो क्या होगा. सर्वात लहान विषम संयुक्त संख्या कोनो है. वरद महाराज बताओ कोनो है. और बोलिए क्या होगा. बघा आता स्मॉलेस्ट. अरे स्मॉलेस्ट. स्मॉलेस्ट ऑड कंपोजिट नंबर. ऑड कंपोजिट नंबर कोनो होगा. बताओ ईसुरी कोनो है जो सबसे छोटी है लेकिन कौन है ऑड है विषमवा है वो. चलो बताओ 9 होगा आंसर. वा 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 आयत महाराज बरोबर आहे. सगळ्यांचे उत्तर करेक्ट आलेत बघा. 1 नंबर उत्तर आलेत. 1 नंबर. चलो भाई और बहनों सर्वात लहान विषम संयुक्त संख्या. बाळांनो बघा सर्वात लहान तर माहित झालं 4 है. पण का करे वो सम है सम. इवन है वो इवन. हमका ऑड चाहिए. ये का हो गया ये इवन है. और ये दुई वाला भी इवन है 6 नंबर. 6 भी का हो गया इवन है समा है.
8 पण काय आहे, सम आहे. मला काय पाहिजे, विषम पाहिजे. मग मला भेटली पुढची विषम 9. त्याच्या मागे कोणी विषम आहे का, नाही. म्हणजे सर्वात लहान विषम संयुक्त संख्या कोण आली, 9 आली. बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर काय येईल, 9 येईल. बरोबर आहे का. ओके. आता मला याच्या पुढे अजून एक थोडंसं वेगळं सेंटेन्स लिहायचे, तुम्ही कंप्लीट करून टाका. एवढं लगेच 0 सेकंदात लिहून टाका. हाँ बोलिए. चलो भाई और बहनों बताओ. मस्त उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये एन्जॉय बी चाललाय, अभ्यास बी चालू आहे. मस्त भारी वाटतं की नाही बरं. हां, निवळ खेळलं सुट्ट्यामध्ये तर बोर होतं आहे की नाही. काहीतरी अभ्यास पण पाहिजे. आणि ऑलरेडी आपण आता जवळपास 10-11 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत खेळणं बंद करणे. भयानक ऊन आहे बाळांनो, खूप ऊन आहे है ना. हां, त्याच्यामुळं खेळायचं नाही या उन्हामध्ये. आपला क्लास करायचा आणि एवढ्याच टायमिंगमध्ये एखादी झोप काढायची छोटीशी, 1-2 तासाची, आणि आपलं रिव्हिजन करायचं. बस संपलं. मग खेळायला आहे की तुम्हाला नंतर. क्लास संपल्यानंतर खेळू शकता, मॉर्निंगला खेळू शकता. झालं. कोणाचं झालं, ओ सात्विक महाराजचं झालं. चला या कंप्लीट करू का. ओके क्लिअर. हा, आता बाळांनो बघा, मी तुम्हाला काय प्रश्न विचारतोय तर लक्षात घ्या. चलो, आपल्याला वरचं पाहिजे ना, त्याच्यामुळे याला असं आपल्याला क्लिअर करावं लागेल. एकच मिनिट. बोलिए भाई और बहनों, बताओ अब इसका क्या आंसर होगा. हम क्या लिख रहे, हम ऐसा लिखत हुआ है. देखो 2 अंकी बघा, 2 अंकी सर्वात मोठी, 2 अंकी सर्वात मोठी, सर्वात मोठी समसंयुक्त संख्या कोनो है. बोलिए समसंयुक्त संख्या इक्वल्स टू व्हॉट, इक्वल्स टू व्हॉट. चला काय विचारलं बघा. 2 डिजिट लार्जेस्ट इव्हन कंपोजिट नंबर. 2 डिजिट, चलो 2 डिजिट लार्जेस्ट इव्हन कंपोजिट नंबर, कंपोजिट नंबर. बरोबर आहे का रे बाळांनो, बोला. यस. ओके चलो. झालं. हो आयत महाराज 98, हर्ष 98. बरोबर आहे बेटा. ओ बाळांनो, ते जे तू सांगितलं ना बेटा हर्ष, अगोदर जे आन्सर दिला ना तू 10, ते 10 करेक्ट आहे. पण केव्हा त्यांनी जर स्मॉलेस्ट विचारला असतं तर, है ना, स्मॉलेस्ट विचारला असतं तर युअर आन्सर इज करेक्ट. बरोबर आहे. यस गुंजाळ महाराज, बरोबर आहे का. करेक्ट आहे. मग याचा आन्सर बघा काढताना काय. आता तुम्ही 16 पर्यंत लिहिले. हा, मी इकडं असं लिहित लिहित गेल्यानं लास्ट कोण येतं, 100. त्याच्या अगोदर कोण येतं, 99. त्याच्या अगोदर कोण येतं, 98. त्याच्या अगोदर कोण येतं, 97. पण 97 कोण आहे, मूळ आहे, प्राईम आहे, म्हणजे 96 येईल. बरोबर आहे का. असे येतील. हम सही लिखे का, सही जा रे. ओके. तर 2 अंकी सर्वात मोठी समसंयुक्त संख्या. हे बघा 2 अंकी सर्वात मोठी संयुक्त संख्या म्हटलं तर 99 होती. 99 संयुक्त आहे ना, त्याला 3 न डिवाइड होतं. बरोबर आहे. 99 संयुक्त आहे. पण त्यानं काय म्हटलं, ही तर विषम आहे, ऑड आहे, आपल्याला इव्हन पाहिजे, सम पाहिजे, म्हणजे 98 करेक्ट आहे. ओके डन. चलो 98 करेक्ट. 98 98 98. बरं अजून एक. हा, अगला वाला सेंटेंस में देखो का होगा, तुहार को बताना है ई का आंसर का होगा. 2 अंकी लहानात, इथे 2 अंकी सर्वात लहान, बघा 2 अंकी सर्वात लहान विषम संयुक्त संख्या. बाळांनो पेपरमध्ये असे प्रश्न आलेत. विषम संयुक्त संख्या कोनो होगी, बताओ. हाँ कोनो होगी. सर्वात लहान 2 अंकी विषम संयुक्त संख्या. चला सांगा बरं कोण असेल. 15. आयत महाराज बरोबर आहे. चलो भाई और बहनों बघा आता 2 डिजिट स्मॉलेस्ट
टू डिजिट स्मॉलेस्ट, हा, ऑड कंपोजिट नंबर, ऑड कंपोजिट नंबर. अर 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 बघा, 2 अंकी सर्वात विषम संयुक्त संख्या कोण? 2 अंकी पाहिजे, सर्वात लहान. हा, इथं एक शब्द राहिलाय बाळांनो, सर्वात लहान. इथं लहान शब्द ऍड करा. केला का? बर. 2 अंकी सर्वात लहान विषम संयुक्त संख्या, 2 अंकी सुरू इथून होतात. आणि त्यांनी काय विचारलं? विषम संयुक्त. हा बघा, 10 काय आहे? सम आहे. 12 काय? सम आहे. 14 काय? सम आहे. 15 काय? विषम आहे, है ना. 10 काय आहे? इवन. 12 काय? इवन. 14 काय? इवन. पण 15 काय? ऑड. मग आपल्याला 2 डिजिट स्मॉलेस्ट ऑड कंपोजिट नंबर विचारलं ना, मग ते येईल बघा तुमचं 15. काय येईल? 15. आता महत्वाचा प्रश्नाकडे येतोय, पाहता. झालं का? हा, आता महत्वाचा प्रश्न काय आहे? देख लो एक ही बार तुम, अरे देख लो एक बार तुम, का होगा? झालं का? हा, बघा आता. चला, समजा असं म्हटलं बाळांनो, 2 अंकी सर्वात मोठी, पण हे बसणार नाही बाळांनो इथं. बरं, तुम्ही एवढं लिहा अगोदर, क्वेश्चन बसणार नाही, बायलँग्वेज लिहावं लागेल ना आपल्याला. चला, एवढं लिहा, नोट करा आणि डन बोला खाली. मग याच्यानंतर आपल्याला स्क्वेअर नंबर्स, है ना, चौरस संख्या, चौकोनी संख्या, पूर्ण वर्ग संख्या कशाला म्हणतात ते नोट करायचे बाळांनो. चला, झालं का एवढं? ओके, यस. आता बघा, इथे क्लिअर करतोय सर्व. महत्वाचं सेंटेन्स काय पहा. 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या आणि सर्वात लहान विषम संयुक्त संख्या यांची बेरीज किती? असा परीक्षेला प्रश्न आलाय. 2 अंकी 2 अंकी सर्वात मोठी, 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या आणि सर्वात लहान विषम संयुक्त संख्या, विषम संयुक्त संख्या यांची बेरीज, यांची बेरीज इक्वल्स टू व्हॉट? चला, बर, खाली लिहूत काय? बेरीज किती? बघा आता, त्याला बायलँग्वेज लिहितो, थांबा. हां, क्वेश्चन आहे. हा, क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे? चला, इथं लिहितो खाली. व्हॉट इज द सम ऑफ, व्हॉट इज द सम ऑफ, व्हॉट इज द सम ऑफ 2 डिजिट, व्हॉट इज द सम ऑफ 2 डिजिट, बघा, व्हॉट इज द सम ऑफ 2 डिजिट लार्जेस्ट, 2 डिजिट लार्जेस्ट prime number and 2 digit largest prime number and smallest composite number, sorry, smallest odd composite number. चला, 2 डिजिट, ना 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 ना,
चलो, साउंड क्लियर? नाउ इट इज ऑडिबल? यस. चलो, नाउ इट इज ऑडिबल. यस. ओके. हम का बोले, तुम का ऐसा बोले. 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या ही तर सगळ्यांनाच माहिती आहे, 97. बरोबर आहे. यस. 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या म्हणजे 97. बरोबर आहे. आता त्याच्या खालचं वाक्य जे बाळांनो दुसरं, ते तुम्हाला असं म्हटलं का 2 अंकी सर्वात लहान विषम संयुक्त संख्या? नाही म्हटलं. त्यांनी फक्त म्हटलं सर्वात लहान विषम संयुक्त संख्या कोण. मग सर्वात लहान विषम संयुक्त संख्या 9 येतं ना बाळांनो. हाँ, काहे तुम मिस्टेक करे यार. तो ई का आंसर बन गया 106. 106. 106. काय आलं उत्तर? 106. करेक्ट. यस. ओके. हे आहे बाळांनो तुमचं फायनल आन्सर. आलं का लक्षात? म्हणजे यांनी जर आपल्याला काही विचारलं तर उत्तर आपल्याला काढता आलं पाहिजे. राईट. ओके. आता याच्यानंतर समजा त्यांनी आपल्याला असं विचारलं 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या पूर्ण वर्ग संयुक्त संख्या, पूर्ण वर्ग संयुक्त संख्या स्क्वेअर कंपोजिट नंबर, हाऊ मेनी स्क्वेअर कंपोजिट नंबर अप टू 100, असं जर विचारलं तर पहा बरं. आता हे नंतर आपण घेणारच आहे पूर्ण वर्ग लगेच. याच्यानंतर पहा 1 ते 100 पर्यंत, बघा बाळांनो 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या नार्या, नार्या असणाऱ्या. बरोबर आहे. 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या. पुढे काय म्हटलंय पहा, पूर्ण वर्ग, पूर्ण वर्ग संयुक्त संख्या किती, संयुक्त संख्या किती. बोला, बोलिए भाइयों और बहनों. अरे वो मेरे देशवासियों, बताओ क्या होगा. सांगा. अप टू 100 हाऊ मेनी टोटल नंबर्स. कोणते पाहता, अप टू 100 हाऊ मेनी, असं लिहा ना, डायरेक्ट क्वेश्चन लिहा ना. हाऊ मेनी, हाऊ मेनी स्क्वेअर कंपोजिट नंबर, स्क्वेअर कंपोजिट नंबर अप टू 100, नंबर अप टू 100. चलो 100 तक गिनना है आपको और सारे के सारे कोण चाहिए, स्क्वेअर कंपोजिट. आता पहिले हे सांगा मला, हे स्क्वेअर नंबर काय असते, पूर्ण वर्ग संख्या काय असते. याच्यानंतर लगेच आपण लिहिणार आहोत ते कन्सेप्ट. पूर्ण घन संख्या, पूर्ण वर्ग संख्या, हे सगळं लिहिणार आहे. चला काय येईल बोला बरं. सांगा. हां, पूर्ण वर्ग संख्या म्हणजे अशा संख्या बाळांनो जी कोणाचा न कोणाचा वर्ग आहे. अशी संख्या जी कोणाचा न कोणाचा काय आहे, वर्ग आहे. अशी संख्या पूर्ण वर्ग संख्या कोणाला म्हणायचं, जी कोणाचा न कोणाचा वर्ग आहे अशी संख्या. राईट. जी कोणाचा न कोणाचा काय आहे, वर्ग आहे अशी संख्या. कळालं का तुम्हाला. त्याला म्हणतो पूर्ण वर्ग. बरं, हर्षचं उत्तर आलं 10. 10 आहेत का बघू ता आपण. या इकडे मी सांगतो तुम्हाला. पूर्ण वर्ग म्हणजे अशी संख्या जी कोणाचा ना कोणाचा वर्ग आहे. मला सांगा, एक कोणाचा तरी वर्ग आहे पण ती कंपोजिट नाही आहे. म्हणजे वर्ग संख्या पण असावं आणि संयुक्त पण असावं. म्हणजे काय, स्क्वेअर नंबर पण असावा आणि कंपोजिट पण असावं. एक तुमचा येणार नाही का, तो स्क्वेअर आहे एकचा पण तो कंपोजिट नाही आहे. चला, एक कॅन्सल झाला. याच्यानंतर 4, नंतर 9, नंतर 16, नंतर 25, नंतर 36, नंतर 49, नंतर 64, 81, बाद में क्या होगा 100. तो ये का काउंट करे कितना बन गए, और बन गए कितना, 1 बन गया, 2 बन गया, 3 बन गया, 4 बन गया, 5 बन गया, 6 बन गया, 7 बन गया, 8 बन गया, 9 बन गया. तो ये ससुरे 9 ही बन गए. कितने हो गए, टोटल हो गए 9. आ गया समझ में. अरे वो ससुरो, हम का कह रहे, तुमका समझ में आ गया. ई कोनो नंबर है. 4 म्हणजे काय,
2चा वर्ग, 3 म्हणजे काय, सॉरी 9 म्हणजे काय, 3चा वर्ग, 16 म्हणजे काय, 4चा वर्ग, 25 म्हणजे काय, 5चा वर्ग. मग अशा 1 ते 100 पर्यंत असलेल्या पूर्ण वर्ग संयुक्त संख्या, म्हणजे ती संयुक्त पण पाहिजे आणि पूर्ण वर्ग पण पाहिजे. कळलं? यस. मग तुम्ही म्हणसाल एक कामून घेतलं नाही, एक आहे वर्ग पण ते ना संयुक्त आहे ना तुमचं ते प्राईम आहे, म्हणजे कंपोजिट पण नाही आणि प्राईम पण नाही, म्हणजे मुळे नाही आणि संयुक्तही नाही, म्हणून ते येणार नाही. टोटल किती झाले? 9 झाले. बरोबर आहे हर्ष महाराज, बरोबर आहे. यस. ओके, चला कंप्लीट झालं का? हा, डन. बघा झालं का एवढं लिहिणं. आता आपण जाऊ पुढे. हे झालं बाळांनो संयुक्त संख्या कंप्लीट, टोटल संयुक्त संख्या कंप्लीट. आता आपण जाऊ पुढे. पूर्ण वर्ग संख्या, स्क्वेअर नंबर्स, त्याला म्हणतात चौकोनी संख्या. काय काय म्हणतात की बघू आता, या इकडे. बघा कंप्लीट झाला असेल तर डन बोला खाली. झालं का? हां, जाऊत मग पुढे. बर, आता याच्या पुढचा जो पॉइंट आहे बाळांनो, त्या पॉइंटचं नाव आहे पूर्ण वर्ग संख्या. काय? पूर्ण वर्ग संख्या. बघावा आता काय आहे तर हे, याला नाव आहे चौरस संख्या. याला दुसरं नाव आहे चौकोनी संख्या. यावेळेसच्या चौथी स्कॉलरशिपमध्ये विचारलं हे चौकोनी संख्या शब्द आला होता, म्हणजे याचा अर्थ आपल्याला माहित पाहिजे. आणि या सगळ्यांना एकंदरीत इंग्रजीत काय म्हणतात तर स्क्वेअर नंबर. स्क्वेअर नंबर, समजे का? अरे ससुरो, समजे का नाही? याला काय म्हणायचं? स्क्वेअर नंबर, पूर्ण वर्ग संख्या किंवा स्क्वेअर नंबर. बरोबर आहे. यस. ओके. बघा आता ह्या नेमक्या कोणत्या संख्या असतात? पूर्ण वर्ग संख्या म्हणजे अशा संख्या, बघा पूर्ण वर्ग संख्या म्हणजे अशा संख्या ज्या कोणाचा न कोणाचा वर्ग आहेत. ज्या कोणाचा न कोणाचा काय आहेत? वर्ग आहेत. बरोबर आहे. मग आता पहा बरं, आता त्या संयुक्तचा विषय संपला बरं बाळांनो, नाही तर त्याला इकडे घेऊन येसाल. संयुक्तचा विषय संपला. आता आपण नवीन हेडिंग मध्ये आलोय, त्याचं नाव आहे चौरस संख्या, चौकोनी संख्या किंवा पूर्ण वर्ग संख्या. ठीक आहे. आता मग हे बऱ्याच वेळेत, म्हणजे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्रश्नांमध्ये हा शब्द येतो. कुठला? स्क्वेअर नंबर्स किंवा पूर्ण वर्ग संख्या. मग आपल्याला कळायला पाहिजे की बाबा हे पूर्ण वर्ग संख्या काय भानगड आहे, है ना, हे स्क्वेअर नंबर काय भानगड आहे, हे आपल्याला कळायला पाहिजे. या इकडे. मग आता पहा, अशा संख्या ज्या कोणाचा न कोणाचा वर्ग आहे. बरोबर आहे. मग मला सांगा बरं, एक कोणाचा वर्ग आहे? एकचा वर्ग आहे. मग एक पूर्ण वर्ग असणार आहे की नाही? असणार आहे ना. का बरं? कारण त्याने एकचा वर्ग आहे ना कोणाचा तरी. ओके, चला याच्यानंतर 4 कोणाचा वर्ग? 2चा वर्ग. 9 कोणाचा वर्ग? 3चा वर्ग. 16 कोणाचा वर्ग? 4चा वर्ग. 25 कोणाचा वर्ग? बोला, 5चा वर्ग. 36 कोणाचा वर्ग? 6चा वर्ग. 49 कोणाचा वर्ग? 7चा वर्ग. बरोबर आहे. असं मी घेतलं समजा पुढे 121 11चा वर्ग, 144 12चा वर्ग, 625 25चा वर्ग. अशा असंख्य आहेत. काय आता? अशा असंख्य संख्या आहेत, ज्या संख्यांना आपण म्हणतो पूर्ण वर्ग संख्या. त्यांना काय म्हणतो? पूर्ण वर्ग संख्या. बरोबर आहे. यस. अशा खूप आहेत, असंख्य संख्या आहेत. कळालं का? हा, यांना म्हणायचं पूर्ण वर्ग संख्या. चला कळालं आता. ओके, अजून 5 मिनिट क्लास घेऊ आपण, अजून 5 मिनिट. हा पहा, आता याच बरोबर बाळांनो अजून एक येते आपल्याला, ज्याचं नाव आहे पूर्ण घन संख्या. पूर्ण घन संख्या. केवळ घन संख्या पण येतं बरं कधी कधी, हे लक्षात राहू द्या. क्यूब नंबर्स. क्यूब नंबर्स. आता आपण पुढच्या याच्यात आहे ना टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी कंप्लीट करू पुढच्या लेक्चरमध्ये.
टेस्ट ऑफ डिव्हिजिबिलिटी. आणि मधामध्ये आपण 2 पेपरचं ॲनालिसिस पण घेणार आहे. मजा येईल बघा, तुम्हाला उत्तर पण सांगायचे त्या पेपरचे, म्हणजे प्रश्नांचे. म्हणजे मी सॉल्व करण्याच्या अगोदर तुमचं पण आन्सर आलं पाहिजे, असे ते तुम्हाला त्याचे आन्सर सांगायचे. हां, ठीक आहे, झालं हे. पूर्ण घनसंख्या क्यूब नंबर्स, बरोबर आहे का? पूर्ण घनसंख्या क्यूब नंबर्स, राईट. चला, कंप्लीट झालं का? बोला. पूर्ण घनसंख्या क्यूब नंबर्स. झालं, डन. ओके, बर. आता बाळांनो इथं पूर्ण घन आहे शब्द, क्यूब नंबर्स आहे, म्हणजे याचा अर्थ काय? असे नंबर्स जे कोणाचा ना कोणाचा काय आहेत? क्यूब आहेत. कोणाचा ना कोणाचा काय आहेत? क्यूब आहेत, बरोबर आहे. मग पहा आता, 1 कोणाचा क्यूब आहे? 1चाच क्यूब आहे. 8 कोणाचा क्यूब आहे? 2चा क्यूब आहे. 27 3चा क्यूब आहे. त्याच्यानंतर 64 4चा क्यूब आहे. 125 5चा क्यूब आहे, है ना. 216 6चा क्यूब आहे. असं तुम्ही अप टू इन्फायनाईट असणार आहेत हे पण. हे काय? अप टू इन्फायनाईट असणार आहेत हे पण, बरोबर आहे ना. मग या संख्यांना म्हणायचं क्यूब नंबर्स, पूर्ण घन संख्या. काय? पूर्ण घन संख्या. आता चौरस संख्या बघितलं, घन संख्या बघितलं. आता एक अजून एक असते बाळांनो, त्रिकोणी संख्या. तुम्हाला फक्त मी त्याचं बेसिक सांगेल त्रिकोणी संख्येचं, बाकी तेवढं काय असं याचं नाही आहे, पण बेसिक मात्र क्लिअर करीन त्याचं. ठीक आहे, चला, झालं का? हां, इथपर्यंत झालं का? एवढं लिहा. आता काय करायचं बघा, पहिल्या याच्यापासून तुम्हाला रिव्हिजन करत करत यायचंय आणि इथपर्यंत कोणतीही संख्या जर विचारली, कोणीही विचारलं, तर आपल्याला लगेच सेकंदात सांगता आलं पाहिजे. मग ते रोमन संख्यामधलं असेल किंवा नैसर्गिक असेल किंवा तुमचं पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, सम, विषम आणि मूळ, सहमूळ, जोडमूळ, संयुक्त, या 4 पैकी कोणताही घटक जर आपल्याला विचारला, काहीही विचारलं, तर आपल्याला लगेच सांगता आलं पाहिजे. ठीक आहे, कळालं का? यस. हां, अजून आपण चढता क्रम, उतरता क्रम हे काहीच घेतलेलं नाही किंवा आपण स्टार्ट केलेलं नाही इंडेक्स प्रमाणे. आता काय करू, आपण मधामध्ये 2 पेपरचं ॲनालिसिस घेऊ. 1-2 पेपर आहेत ना, ॲनालिसिस घेऊ, म्हणजे आपल्याला कळेल की बाबा हे नेमके पेपर विचारतात कसे, हे प्रश्न असतात कसे, ॲनालिसिस करूत आणि मग आपण चॅप्टरला स्टार्ट करूयात. ओके, अशा पद्धतीनं आपल्याला हे पूर्ण स्टडी करावं लागेल. आलं लक्षात इथपर्यंत? सगळ्यांना क्लिअर आहे? ओके, बरं. आता काय करायचं बाळांनो, तुम्हाला माहिती आहे कालची लिंक मी पाठवलेली नव्हती ग्रुपला, व्हिडिओची लिंक. हां, तर आजची लिंक मी पाठवून देतो तुम्हाला. आणि आपल्या सर्वांना विनंती आहे, सर्वांना मदत करायची आहे आपल्याला, की बाबा हे जे आहे हे महाराष्ट्रातल्या जेवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला नाव पोचता येईल तेवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत हे नाव पोचवायचे बाळांनो, है ना. तर आता गेल्या वेळेसचा आपला दुसरा प्लॅटफॉर्म होता, परंतु हे नाव आपलं नवीन आहे, पण आपण नाही आहे. आपला अनुभव जुनाच आहे, आपण जुनेच आहोत, फक्त आपण नाव चेंज केलं. त्याच्यामुळं हे नवीन नाव आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचे. आपण खूप गेल्या वेळेस पण मदत केली, यावेळेस पण थोडीशी मदत करा आणि हे नाव आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलं पाहिजे. म्हणून तुम्हाला मी लिंक पाठवीन आता आज, आणि ती लिंक मग तुम्हाला शेअर करायची. त्याच्यामध्ये लेक्चरची लिंक असेल, व्हॉट्सॲपची लिंक असेल आणि ॲपची लिंक असेल. ओके, चला, कम्प्लीट. यस, ओके, डन. चला मग थांबूत बेटा इथे. हां, 5 मिनिट बाकी येतं. आलं का सर्वांच्या लक्षात काय आहे कसं? ओके, चला मग थांबूत. डन. ओके, डन. चलो, बाय बेटा, बाय. यस, बाय. ओके, डन. थँक यू.